बीपी कमी जास्त होत असेल तर काय लाईफस्टाईल झाली तुम्ही विचार करा. तरी मी या गोष्टीकडे एवढं लक्ष देत नाही. आमच्या घरात कोणालाच नाही बरं का, कोणालाच नाही आहे. आजीला सुद्धा नाही आहे, आई दादाला नाहीच आहे. कसं काय आलं मला समजत नाही आहे. एवढं पण बाहेरचं पण नाही खात नाही, थोडंफार आहे नॉर्मल मटकी करून ठेवलेली आहे. त्याच्यात काय टाकलंय मग? दादा जेवण करणार नाही का आज? मग किती वाजता करणार? 2 वाजून चालले. नाही 1 वाजला. आता परीला आणतील आणि मग जेवते. ओके, तोपर्यंत पोळ्या करणार तू. ओके, गॅस तर चांगलाच रंगला आहे. नाही म्हणता हे बघ का स्वच्छ करणार त्याला. नमस्कार मित्रांनो, आम्ही आलेलो आहे नागोबाची पूजा करायला. इथं छोटंसंच वारूळ आहे, जास्त काही मोठं नाही आहे. इकडं परी आली आहे आणि इकडं आई आले आहे. आणि रोहिणी आणि ऋतू आल्या नाही, कारण रोहिणीला काही यायचं नाही. थांबा तुम्हाला दाखवतो 2 मिनिट. मस्त बऱ्याच जणांनी पूजा केलेली आहे आणि आज उपास सुटतो आज नागोबाचा. तर आहे पूजा पाया पडते. करू पाय पड, पाय पड. छान करा. बसन तुम्ही खेळा ना थोडा 2 मिनिटं. लागन तुला काडी लागन ती काडी लागन सर बाजूला बघा. रोहिणी घरीचे परी थोडा वेळ बसा. तुझा आला हा आला. गेल्या वेळेस पडले होते. वाव. यावेळेस कोणी गर्दी नाही ना, हा मी खेळायला. नाही जोरात नाही, हळूच पडशील पडशील. हलू नको, हलू नको. गाणं म्हणून दाखव. एक गाणं म्हणणार. भीती वाटते तिला. बस उतरायचं. उतर. हा मॅम मंदिरातच होतो महादेवाच्या, तेव्हाच ऑर्डर पडली. आता पटकन निघालोय, जवळ घरी म्हणून काय वाटत नाही. जवळच्याच रोहिणी आहे घरी. चला आता पटापटा. काही नाही, फक्त मला लस्सी दो तयार करायचे. रोहिणीला माहिती आहे. चला आता आलोय घरी आणि ऑर्डर पण पूर्ण झालेली आहे. फक्त 2 मलाई लस्सी होत्या आणि ते फ्रीजमध्ये ठेवलं आहे. अजून रायडर्स यायला 8 मिनटं बाकी आहे. तो येऊ राहिला, दाखवतो. अजून बरंच लांब आहे. लोकेशन सापडेल जरा त्याला टाईम जातो, नवीन असल्यामुळं. पिऊ झोपलेली आहे. नमस्कार मित्रमंडळींनो, कसे आहात तुम्ही? आय होप सगळे मस्त असाल, मजेत असाल, हॅप्पी असाल. हा चल ये इकडे, माझ्याकडे ये. चल खाली लवकर, चल तू खाली लवकर, आपल्याला जायचं. चल लवकर इकडे खाली, ही खाली. ती वरती गेलेली आहे आणि मी टिकटर घेऊन जर काही व्हिडिओ चालू केला तिला ते पटत नाही मनाला, म्हणून ती रडती जोरजोरात. आता म्हणणे की बाहेर चला. टिकटर जे हरी कर एकदा कर. हे टिकटर असं विद्रूपच दिसतो थोडा बरं का. हे बघा, हे कपाळ बघा असं भांगतेल सोबतच नाही. थांब ना जरा, इकडे बाय. टिकला लावायचं असेल तर तेव्हा ती छान दिसतं. अशी अशी केस अशी चपून बसतात. काय करा सांगा टिकट्याचं. चला जे हरी कर एकदा. नाही करत का? नाही गेली. म्हणजे एवढी तडतडी झाली पोरगी, कुठंच बसत नाही. आता तेव्हा कंगवा घेतला, हे बघा
भांग पाडती वेळा तू इकडे बघ इकडं त्याला केस येऊन गेली, तोंडात घातली. हा दाखव भांग पाडती केस उभा राहील तुझी. चला जे हरी करा या खाली या. आई तिने काय घेतलं पाय तुम्हाला समजत नाही राव सांगितलं तरी तुम्ही ऐकत बी नाही माझं. चल ये खाली. अरे वा आपल्या वस्तू आपण उचलून ठेवायला पाहिजे. ये इकडे चल बेटा. तर मित्रांनो असं विषय आहे की कालच्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं तर माझी तब्येत खराब आहे. तर ते कशामुळे झालं तर काय झालं तर मला काही माहिती नाही आहे. पण BP शुगर कमी होते. तर असे थोडेफार कधी कधी एखाद्याच काय होतं थरथर होतं हाताचं वगैरे. तर लगेच गोड खायची क्रेविंग पण होते तर ते गोड खावं लागतं. तर तो एक इश्यू झाला. आणि चक्रा वगैरे येणं ते BPचा जो मी चेक केला पण BP काय नॉर्मल होता. त्यामुळं काही विषय झाला नाही. पण बघू आता काय आहे काय नाही. सर एक सेकंड हा. तर मंडळी कालचे कोमलचा व्हिडिओ मी स्टार्टिंगलाच लावलाय. इकडे एक मिनिट चल इकडे ये ना. तर एकंदरीमध्ये विषय कसा तुम्हाला ते सांगतो मी आता. हे आजी आली. चहा पितात काय चहा पितात. हो चहा प्यायला. रामकृष्ण हरी. बरे का आजी. हा बरी गोष्ट. बरे का ग तुमचं. रामकृष्ण आंबाबाईंनो रामकृष्ण. जय हरी. जय हरी. जे हरी नाही करत काहीच नाही करत पोरी. तर कोमलला जे आहे थोडा व्हिडिओ घेतलाय काल तिच्या इच्छानुसार. तिचे जेव्हा मूड होत तेव्हा ती थोडाफार व्हिडिओ घेते. पण कधी मध्येच घेते. तर मित्रांनो काय चालू आहे बाकी आता तुम्हाला तर सांगायचं. काल आमचे 2 सबस्क्रायबर आमच्या घरी आले होते बाबा. रात्री 10:30 वाजता मुंबईवरून आले होते. मी काही व्हिडिओज वगैरे घेतला नाही कारण की त्यांना इच्छा नव्हती व्हिडिओ द्यायची. त्यामुळे काही मी व्हिडिओ शूट केला नाही. बाकी म्हटलं चला आता थोडंफार तुमचं काय का ती मम्मी गेली तिला कसं रडती ती नुसतं माईच्या मागं लागत ती पोरगी. तर ते मुंबईहून आलेले होते तर म्हटलं चला त्यांना थोडंफार भेटू. काल व्हिडिओ त्यामुळेच नाही घेतला तो रात्री किंवा त्यांची इच्छा पण नव्हती व्हिडिओ द्यायची. तर म्हटलं ठीक आहे. आणि आमचे पहिल्यापासून थोडे ओळखीचे आहेत ते. म्हणजे मुंबईला पण आम्ही गेलो होतो ठाण्यामध्ये तर तिकडे भेटलो होतो. इकडे आता पोळ्यांची तयारी केली कारण की अजून जेवण व्हायचं राहिलेलं आहे. इकडे कोमल आता स्वयंपाक करणार आहे. आणि आमच्या दारावर याचं ओवा वगैरे विकायला येतं बघा. ह्या पट्ट्या काय घेतल्या बरं. या रोहिणीला खायची तिची इच्छा होईल बघा खायची पट्ट्या गिट्ट्या. मटकी करून ठेवलेली आहे. याच्यात काय टाकलंय मग दादा जेवण करणार नाही का आज. मग किती वाजता करणार. 2 वाजून चालले नाही हो 1 वाजला. आता परीला आणतील आणि मग जेवते. ओके तोपर्यंत पोळ्या करणार तू. ओके गॅस तर चांगलाच रंगला आहे. नाही म्हणता हे बघ का स्वच्छ करणार त्याला. ओटा घासायचा राहिला आहे. ओके कोमल म्हणते ओटा घासायचा राहिलेला आहे तर ती घासल थोड्या वेळानं. पिऊ नेमके झोपलेली आहे. टिट्ट्या जागी आहे. पण तुम्हाला माहिती आहे का टिट्टे पण आजकाल खूप परेशान करायला लागलेला आहे. आणि आता मला एका ठिकाणी जायचं. एका ठिकाणी म्हणण्यापेक्षा डायरेक्ट मी जातो आता रायगडला फिरण्यासाठी. थोडं मला जरा माइंड फ्रेश करण्यासाठी फिरावंच लागतंय. तुम्ही म्हणा की तुझे कोणते चोचले असे तर ठीक आहे तुम्हाला वाटतं चोचले घेतले पण ठीक आहे. काय असतं तुम्हाला माहीत नाही इकडे जालन्यामध्ये मी काय काय कामं करतो. तर जालन्यातले व्हिडिओज वगैरे खूप सारे शूट करणं रोज एडिट करणं टाकणं हे सगळं दिवसभर चालू होतं. त्यामध्येच थोडं माइंडला फ्रेश करणं पण गरजेचं आहे. जिंदगी एकच दिलेली देवानं घ्या थोडं फिरून. माझं तर हेच म्हणणं आहे प्रत्येकाला. मी तुम्हालाही तेच सांगणार आहे की तुम्ही फिरा एन्जॉय करा लाईफ एक्सप्लोअर करा. तर तसं चालू आहे. काल रविवारचा पासपोर्ट काढायचा होता तर तिथं पण प्रॉब्लेम झाला. इकडे पिलू चल इकडं चल आप्पाकडे ये इकडं. काल त्याचा प्रॉब्लेम झाला कारण त्याच्या वडिलाच्या नावामध्ये थोडा गोळ होता. आता त्यांना सजेशन असं दिले की
2 पेपरमध्ये न्यूज द्या, मग तुमचं आम्ही हे करू ते करू ते करू. आता 25 तारखेला त्याची दुसरी अपॉइंटमेंट आहे, तर 25 तारखेला त्याचं पासपोर्ट रेडी होऊन जाईल. आमचाच झालेला आहे, माझा आणि सुदर्शनचं झालेलंच आहे. बघू आता काय आहे काय नाही. तर श्रावण महिना तर नेमकेच चालू झालेला आहे. आता सणवार आलेले आहे, 28 तारखेला रक्षाबंधन आहे. तर मनीषाताई पण येणार आहे, कारण की आम्हाला सुरतला जायचं, जसं मी तुम्हाला 2 व्हिडिओपासून सांगतोय. तर सुरतचं आता ऑलमोस्ट फिक्सच आहे. कोण कोण जाणार, कसं जाणार ते पण सांगितलेलं आहे तुम्हाला. पण 1 आठवडा बाकी आहे, तर काही चेंजेस होऊ शकतात. पुढच्या सोमवारी जायचं आहे, 25 तारखेला जायचं आहे. नाही, 24लाच जायचं आहे. 25ला शूट आहे, 26ला शूट आहे आणि 26लाच रात्री आम्ही घरी येणार आहे. मग असा प्लॅन झालेला आहे की कोमल 26ला तिच्या बहिणीच्या घरी जाणार आहे रात्री. जाणार ना कोमल? हे जाणार आहे का बहिणीकडं? ती जाणार आहे, तिच्या बहिणीकडे जाणार आहे 26 तारखेला. मग 27ला तिथं राहून 28ला तिथून नगरला निघणार आहे. बरोबर, 1 दिवस थांबणार आहे तिथं. हां, तिच्या बहिणीकडे जाते ती बऱ्याच दिवसानंतर. म्हणजे कधी आता गेलो ना, म्हणून आता फक्त उभ्या भेट दिली होती. आता कोमल 2 दिवसासाठी तिकडे जाणार आहे, कारण की सुरतून याच्या टायमाला सिन्नर वगैरे लागणार आहे, त्यामुळे तिकडे जाणार आहे. टिट्ट्या इकडे आहे ना बाळा, माझ्याकडं नाही येत. कर्रम 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 कर खायलाच पाहिजे. दात लय मजबूत झाले आता. लयच लवकर दात मजबूत झाले तिचे. हे बघा, तुम्हाला आवाज येतोय का बघा. नाही, आवाज तर येणार नाही म्हणा. इथली काय बघा, काय खायली बघा. टिट्ट्या इकडे बघ. हे बघा, कर्रम कर्रम कर्रम. मला दे ना बाळा. चलिए आपल्याला नेऊन दे, आपल्याला नेऊन दे. आपल्याला कशी देईन ती? गंमत दे रे पप्पा, चॉकलेट दे. ऐकन कोणी? मोठी चॉकलेट दे. नाही देत. दे बेटा. हे बघा, देतच नाही, स्वतःच्या हातातलं सोडतच नाही बघा. मम्मा दे. हे बघा, तरी एक ठेवला आता काय. अरे बापरे. अशी बघा आमची टिट्टी आहे. टिट्ट्याचा विषय वेगळा आहे. इकडे हाप करते का मला? हाप करते ती, तिच्याकडे बघितलं नाही आपण. तर 1 वाजला, अजून जेवण नाही. मला गोळ्या घ्यायच्या, काल दवाखान्यात जाऊन आलो. तीस वर्षाच्या वयामध्ये शुगर बीपी कमी जास्त होत असेल तर काय लाईफस्टाईल झाली तुम्ही विचार करा. तरी मी या गोष्टीकडे एवढं लक्ष देत नाही. आमच्या घरात कोणालाच नाही बरं का, कोणालाच नाहीये. आजीला सुद्धा नाहीये, आई दादाला नाहीच आहे. कसं काय आलं मला समजत नाहीये. एवढं पण बाहेरचं पण नाही खात, म्हणजे थोडंफार आहे नॉर्मल. कंटिन्यू बाहेर खाणं नाही, काही नाही, तरी पण एवढा त्रास का होतोय. बघू आता, तब्येतीकडे लक्ष द्यावं लागणार आहे. वजन कमी करायला जा, गोड कमी करा तर शुगर कमी होती, परत गोड खा. डाएट करायला गेलं की 2-3 दिवस फॉलो होतो, त्यानंतर परत त्रास होणं चालू होऊन जातं. काही ना काही डोळ्याचा त्रास तुम्हाला माहीतच नाही. माझ्या डायरेक्ट पाणी येते डोळ्यात. असे तुम्हाला दिसतंय माणूस सगळं फिट. क्या हो गया आपको? कुछ नहीं हुआ, वो अंदर से होता है. तर असं माझ्यासोबत विषय चालू आहे. काय करणार. आज ऑर्डर पडलीत की नाही आज? ऑर्डर तुला फिरायला जायचं? हो. आणि मग सुरतला कसं होतं, इतका प्रवास करतो तू? हा, सुरत काय सोमवारी जायचं ना. कधी अजून येशील? हा, कधी येशील? मी काय 2 दिवसात वापस. काही लांब थोडी चाललंय. रायगड जवळ एक का लांबी? हो, मला लांब एक जवळ आहे. जवळच आहे जालन्यापासून. म्हणजे समृद्धी महामार्गाने गेले तर 8 घंट्याचा रस्ता आहे. तिकडून कशाला जातात रे बाळा? हे समृद्धी महामार्ग तुला काय प्रॉब्लेम आहे? नाही रे बा, मला लय वाट. एक वेळेस माहिती काय, पेपरला आलं होतं, खिळ ठोकलेले त्या रोडला, गाड्या पंक्चर होतात. हे अशा अफवा पसरलेल्या आहेत मित्रांनो. काय करावं सांगा बरं. मग एकच आपल्या डोक्यात बसते ते. आज जायचं का? हां, किती वाजता? निघत थोड्या वेळाने. जेवण घेऊन झाल्या. गोळ्या घ्यायला दे माझ्या पहिले मला घ्यायला आता. कोमल आवर चल पटापटा. काय केलं तू
ते पालक वरण चुकूनही नका करत जाऊ तुम्ही. काय खा म्हणता हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओत पण सांगितलं होतं, मला ते पालक वरणचा प्रकारच पटत नाही. डाळ मिरची करायची. कोमल, आपल्याला डाळ मिरची करायची असते ना, मिरचीची भाजी छान लागते. चला मी आता काय करतो, तुम्हाला परत एकदा थोड्या वेळानंतर भेटतो, कारण की मला लागलेली भूक. परी येईल 2 मिनिटात. परी आली की मग तुम्हाला भेटतो. ठीक आहे, चला. तर तुम्ही इकडे बघू शकता आपल्यासोबत परी आलेली आहे. परी, काय झालं बाळा सकाळी, जरा सांगू शकतेस का मला? काय झालं? पडली. परी पडली होती बेडून बाबा. माझी लेग 2 वेळेस पडली. एकदा हे बघा कसं आहे. काय करू सांगा, माझ्या परीला मला मांडीवर घ्यायचं. ही आली, ही इकडच्या मांडीवर तू, इकडच्या मांडीवर तू ये बेटा. असं 2 जणी बसा. काय तर विषय काय, इकून बसतो. तर विषय काय झाला माहितीये का, परी जी आहे ना 2दा पडली बघा. ती 2दा म्हणण्यापेक्षा ती जेव्हा पिऊ पेक्षा लहान होती, 1 वर्ष आहे ना का कोमल, 1 वर्षाचीच होती, तर तेव्हा ती पडली होती बेडवरून डोक्यावर. तुला माहिती, लहानपणी पडलेली माहिती तू? हा का नाही? हा, तिला लहानपणीच नाही माहित, पण आता ती सकाळी पण तिला मी काय म्हंटल, माझ्या बाजूला येऊन झोप. ती कॉर्नरला जाऊन झोपली आणि तिथून जोरात पडली. तू काय खाली? टमाटे खाय. तर ती नाही का परत आवाज आला ना? नाही, तिला म्हणलं आवाज करू नको, रडू नको तेव्हा शांत बसली. झोपेतच पडली. 8 वाजता पडली मित्रांनो ती. 5 वाजता उठली होती ती आणि 8 वाजता पडली सकाळी, है ना कोमल? मग पडल्यानंतर लगेच तिला मी खाली जा म्हटलं, कारण की शाळेचा टाइम होणार होता. कायच करा कायच नाही लेकरं, तुम्हाला समजत नाही मित्रांनो. खूप अवघड आहे. कुठं लागलं तुला? पेपर आहे. मॅथ? मॅच नाही ग, मॅथ म्हणजे गणिताचा पेपर आहे उद्या, है ना? कुठे लागलं तुला? दाखव डोक्याला. पडली, तिला उचललं बाबा आणि वरती घेतलं. आता झोपशील का कॉर्नरला? हा, कुठे झोपशील आता? माझ्या पलीकडून, भिंतीकडून. हा, म्हणजे मग लागली तर भिंतच लागेल, तू पडशीलच नाही. बिचारी जोरात पडली. माझ्याकडे झोपत जाय, तू ऐकत नाही हा, उद्या झोपली. रान पाखरू पाहिलं की तुम्ही थोडं बोलायचा प्रयत्न करताय. आता ते जेवण पण नाही करत. शूज काढाली का तू तिचे? अरे 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 अरे, काय धंदे लावले रे तुम्ही पोरांनी. हा, तर आता हिची परीक्षा चालू, तुम्हाला जसं लास्ट व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं. आणि ती जोरात पडली, ती डोक्याला थोडंफार लागलंय, पण ठीक आहे, थोडंफार चालू जाते. सकाळी 8 वाजता पडली ती. कपडे बदलून घे चला आता. शोध म्हणते ती असं कुठं लागले मला. चला आता मी जेवण वगैरे करतोय. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय, काय वाटतंय मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटाल. तोपर्यंत काळजी घ्या आणि बाकी कंटिन्यू व्हिडिओ येतीलच, तुम्ही जर बघतच आहात. चला, सगळ्यांना काळजी घ्या. सगळ्यांना परत एकदा जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.